नमस्कार मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा आपल्यामध्ये स्वागत आहे. आजची भरती म्हणजेच सशस्त्र सीमा बल पदभरती 2026 असणार. यामध्ये 827 पदांची पदभरती निघालेली आहे. यामध्ये विविध पदे असणार आणि तुम्हाला इथे लागताच 21,700 पासून ते 69,100 पर्यंत प्रति महिना सॅलरी भेटणार आहे. या व्हिडिओमध्ये तुम्हाला याबद्दल संपूर्ण माहिती बघायला भेटणार आहे, त्यामुळे व्हिडिओ नक्की बघा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करायचे आणि सबस्क्राईब नक्कीच करा. जर तुम्ही अजूनपर्यंत CRPF अंतर्गत जी नवीन पदभरती निघालेली आहे तुम्ही ती व्हिडिओ नसेल बघितली तर मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये त्यावर लिंक देत आहे. तुम्ही ती पण व्हिडिओ नक्की बघा किंवा जाऊन फुल व्हिडिओ नक्कीच बघू शकता. कमेंटमध्ये नक्की सांगा की महाराष्ट्रामधून कोणत्या जिल्ह्यातून तुम्ही माझे व्हिडिओ बघता, कारण की त्या जिल्ह्यामध्ये जी नवीन पदभरती येते त्याची अपडेट मी तुम्हाला देतच राहीन. बघा, स्क्रीनवर तुम्हाला संपूर्ण जाहिरात दिसत आहे. सशस्त्र सीमा बल पदभरती 2026 असणार. यामध्ये पदाचे नाव असणारे कॉन्स्टेबल. यामध्ये विविध पदे असणार. पदसंख्या असणार आहे 827. बघा आता कोणत्या पदासाठी किती रिक्त जागा असणार आहे. तर सर्वप्रथम येथे असणारे कॉन्स्टेबल पशुवैद्यकीय. यामध्ये 34 जागा रिक्त असणार आहे. त्यानंतर कॉन्स्टेबल चालक या पदाकरता 553 जागा रिक्त असणार आहे. कॉन्स्टेबल माळी या पदाकरता 41 जागा रिक्त आहेत. कॉन्स्टेबल पाणी वाहक 5 जागा रिक्त आहेत. कॉन्स्टेबल मोची या पदाकरता 25 जागा रिक्त आहेत. कॉन्स्टेबल शिप याकरता 41 जागा आहेत. त्यानंतर कॉन्स्टेबल नाई या पदाकरता 43 जागा आहेत. त्यानंतर कॉन्स्टेबल वेटर या पदाकरता 3 जागा. कॉन्स्टेबल सुतार या पदाकरता 7 जागा आणि कॉन्स्टेबल नर्स या पदाकरता 1 जागा असणार आहे. बघा तुम्हाला प्रति महिना सॅलरी किती भेटणार आहे. कॉन्स्टेबल पशुवैद्यकीय याच्याकरता 21,700 पासून ते 69,100 पर्यंत प्रति महिना सॅलरी भेटणार आहे. कॉन्स्टेबल चालक या पदाकरता सुद्धा 21,700 पासून ते 69,100 पर्यंत प्रति महिना सॅलरी भेटणार. बाकीचे जे पद आहेत तुम्हाला दिसत आहेत त्याला बी सेमच पेमेंट तुम्हाला इथे भेटणार आहे. तुमचं पे लेवल हे 3 असणार आहे. त्यानंतर बघा वय मर्यादा काय असणार आहे. कॉन्स्टेबल पशुवैद्यकीय या पदाकरता 18 ते 27 वर्ष एज लिमिट असणार आहे. कॉन्स्टेबल ड्रायव्हर या पदाकरता 18 ते 27 वर्ष असणार आहे आणि इथे फक्त पुरुषच अप्लाय करू शकतात. त्यानंतर कॉन्स्टेबल ज्यामध्ये बाई, वेटर, मोची यांच्याकरता इथे 18 ते 23 वर्ष एज लिमिट असणार आहे. कॉन्स्टेबल सुतार या पदाकरता 18 ते 25 वर्ष एज लिमिट असणार आहे आणि कॉन्स्टेबल नर्स या पदाकरता तुम्हाला 18 ते 27 वर्ष एज लिमिट असणार आहे. बघा आता येथे तुम्हाला अर्ज शुल्क काय लागणार आहे. महिला, अनुसूचित जाती जमाती आणि माझे सैनिक यांसाठी 0 रुपये ते ॲप्लिकेशन फी असणार आहे. त्यानंतर इतर अर्जकरांसाठी म्हणजे जनरल कॅटेगरी मिळतात त्यांच्यासाठी इथे 100 रुपये ॲप्लिकेशन फी असणार आहे. ॲप्लिकेशन मोड हा पूर्णपणे ऑनलाईन असणार आहे. बघा आता तुम्हाला शिक्षण पात्रता काय असणे आवश्यक असणार आहे. कॉन्स्टेबल पशुवैद्यकीय याकरता तुम्हाला फक्त 10वी पास असणे आवश्यक असणार. तुमचं सायन्स सब्जेक्ट असणे आवश्यक असणार आहे. किमान तुमच्याकडे 1 वर्षाचा एक्सपिरियन्स असणे आवश्यक असणार आहे. त्यानंतर कॉन्स्टेबल चालक या पदाकरता तुम्हाला फक्त 10वी पास असणे आवश्यक असणार आणि तुमच्याकडे ड्रायव्हिंग लायसन्स असणे आवश्यक असणार आहे. त्यानंतर कॉन्स्टेबल चालक, पाणी वाहक, मोची, नाई आणि वेटर पदाकरता तुम्हाला येथे तुमच्याकडे 2 वर्षाचा एक्सपिरियन्स सर्टिफिकेट असणे आवश्यक असणार आहे. तुम्ही 10वी प्लस ITI कंप्लीट करणे आवश्यक असणार आहे. त्यानंतर कॉन्स्टेबल सुतार या पदाकरता सुद्धा इथे 2 वर्षाचा एक्सपिरियन्स मागितलेला आहे आणि तुम्ही ITI डिप्लोमा करणे आवश्यक असणार आहे. त्यानंतर कॉन्स्टेबल नर्स या पदाकरता तुमचं 10वी पास विथ तुमचं फर्स्ट एड सर्टिफिकेट तुमच्याकडे असणे आवश्यक असणार. 1 वर्षाचा वर्किंग एक्सपिरियन्स तुमच्याकडे असणे आवश्यक असणार, तरच तुम्ही ते अप्लाय करू शकता. तर बघा आता असे कोणते डॉक्युमेंट जे तुमच्याकडे असणे आवश्यक असणार तरच तुम्ही ते अप्लाय करू शकता. सर्वप्रथम फोटो, सिग्नेचर, आधार कार्ड, पॅन कार्ड. त्यानंतर तुम्ही कास्टमध्ये असाल तर कास्ट सर्टिफिकेट आणि नॉन क्रिमिनल. त्यानंतर तुमचं एज्युकेशन क्वालिफिकेशन सर्टिफिकेट तुमचं 10वीचं 12वीचं जे तुम्ही एखादा डिप्लोमा कंप्लीट केला त्याचं सर्टिफिकेट तुमच्याकडे असणे आवश्यक असणार आहे. त्यानंतर तुमच्याकडे एक्सपिरियन्स सर्टिफिकेटसुद्धा असणे आवश्यक असणार आहे. त्यानंतर बघा आता येथे ॲप्लिकेशन लास्ट डेट काय असणार आहे. तर ॲप्लिकेशन लास्ट डेट ही 4 मे 2026 असणार आहे. डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला ॲप्लिकेशन लिंक आणि नोटिफिकेशन लिंक भेटून जाईल. जे कोणी पण याबद्दल पात्र असेल तर नक्कीच फॉर्म भरा.